तर काल आपण पोटेन्शिओमीटर पाहिलं होता. आज परत एकदा आपल्याला पोटेन्शिओमीटर काय ते समजून घ्यायचं आहे. जे अगदी पहिल्यांदाच येऊन बसले त्यांना फ्रिक्वेन्सी जोडवायला थोडासा टाईम लागेल, लक्षात घ्या. आणि समज जर बरोबर डेव्हलप झाली तर तुम्हाला सहज प्रॉब्लेम सोडवता येतील. फॉर्म्युले पाठ करून केवळ प्रॉब्लेम सोडवता येत नाही, लक्षात घ्या. ओके, पहा. तर आपल्याला नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट पाहायचं होतं. पहिलं कोणतं पाहिलं आपण? व्हीटस्टोन्स नेटवर्कचा प्रॅक्टिकल फॉर्म, दॅट इज मीटर ब्रिज. आणि त्याच्या आपण 2 ॲप्लिकेशन पाहिलं. पहिलं ॲप्लिकेशन होतं रेजिस्टन्स काढणे, दुसरं ॲप्लिकेशन होतं गॅलनोमीटरचा रेजिस्टन्स काढणे. ओके, आणि आता पाहायचं आपल्याला पोटेन्शिओमीटर. पहा पोटेन्शिओमीटर काय आहे. पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता बराचसा पाठ झालेला आहे. एक थिन युनिफॉर्म मेटल वायर आहे हॅव्हिंग हाय रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. बघा, हे जे शब्द आहेत तुम्ही जर केअरफुली ऐकाल तर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये लिहिताना त्याचा उपयोग होईल. हाय रेजिस्टन्स पर युनिट लेंथवाली वायर आहे आणि हे मॅगॅनिन वगैरेची बनलेली असते. ह्या वायरला एक बॅटरी जोडलेली आहे, याला ड्रायव्हिंग सेल म्हणतात. त्या बॅटरीला एक की आहे आणि करंट ॲडजस्ट करण्यासाठी एक जोडलेला आहे रिओस्टॅट. याला तुम्ही सिरीज रेजिस्टन्स म्हटलं तरी चालेल, पण बेटर वेड हा काय आहे? रिओस्टॅट. आणि याच्यावर मार्किंग केलेलं असते किती रेजिस्टन्स तुम्ही ॲडजस्ट केला सिरीजमध्ये. बघा, यावर मार्किंग केलेलं असतं किती रेजिस्टन्स सिरीजमध्ये ॲडजस्ट केला. हा पॉइंटर असा मूव्ह केला तर तुम्हाला किती ओहम रेजिस्टन्स ॲडजस्ट झाला ते तुम्हाला माहिती असेल. म्हणून RH हा नोन रेजिस्टन्स आहे असं समजायला काहीच हरकत नाही. ओके, जेवढं मी बोर्डवर काढलं हाच पोटेन्शिओमीटर आहे. ठीक आहे. आणि आता बघा, या बॅटरीनी या वायरमधून करंट पाठवलेला असणार आणि तो करंट आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे. आणि करंटसाठी आपण फॉर्म्युला काय लिहिला होता? टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. पण इथे रेजिस्टन्सेस लक्षात घ्या. या वायरचा रेजिस्टन्स आहे R. सिरीजमध्ये रिओस्टॅटमुळे ॲड झालेला रेजिस्टन्स आहे R' आणि प्रत्येक बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स असेल आणि तो दाखवला आपण स्मॉल आरने. ओके, आणि त्यामुळे या वायरमधला करंट काय असणार? टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. वायरचा रेजिस्टन्स प्लस सिरीजमधला रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. व्हेरी सिम्पल, पाठ करायची बिलकुलच गरज नाही. समजलं ना? बिलकुल पाठ करायची गरज नाही. जर तुम्हाला करंट पाहिजे असेल तर टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. सरळ फॉर्म्युला आहे हा. फॉर्म्युला ओम्स लॉवरूनच आलेला आहे. V इक्वल टू काय लिहितो आपण? IR. तर I इक्वल टू काय लिहिता तुम्ही? V अपॉन R. आणि इथे व्होल्टेजचा सोर्स आहे सेल आणि सेलचा घ्यायचा आहे तुम्हाला EMF. सो EMF अपॉन रेजिस्टन्स. तुम्हाला हा कुठून आणला? तर हा सिम्पल आहे, ओम्स लॉवरूनच आलेला आहे. समजलं? म्हणून करंट काढण्यासाठी तुम्हाला ऑन द टिप ऑफ टंग तुमचा फॉर्म्युला पाहिजे. करंट इक्वल टू टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. करंट मिळाला. आता बघा, आपल्याला या वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर बी. AB वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स दाखवला VAB ने. AB म्हणजे A आणि B मध्ये जेवढी लेंथ आहे त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं की बघा, टेन्शन घेऊ नका. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज काढायचा आहे. तो ओम्स लॉ V इक्वल टू काय असेल? IR. बरोबर आहे. सो V इक्वल टू काय असणार? I इंटू R. कोणाचा? ज्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे त्याचा R. वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे तर वायरचा R. व्हेरी सिम्पल. बरोबर आहे. आता बघा, मला तर असं वाटते ना, तुम्हाला I वेगळा ठेवून इथे फॉर्म्युला लर्न करायची गरज नाही. I तुम्हाला सेपरेट माहीत आहे, R तुम्हाला सेपरेट माहीत आहे. फॉर्म्युला पाठ करायची गरजच नाही राहिली. समजलं का? म्हणून हा पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? VAB इक्वल टू I किती आहे? टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. बघा, पाठ नका करू. वायरचा रेजिस्टन्स, सिरीजमधला रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स, हा झाला करंट इंटू R. पण आपल्याला आणखी एक टर्म काढायची होती. या वायरच्या प्रत्येक सेंटीमीटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किंवा या वायरच्या प्रत्येक मीटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. समजा ही वायर आहे, त्यामधून करंट फ्लो होत आहे, या वायरला रेजिस्टन्स आहे, त्यामुळे याच्या प्रत्येक सेंटीमीटरला रेजिस्टन्स आहे, त्यामुळे याच्या प्रत्येक याच्या म्हणजे वायरच्या प्रत्येक सेंटीमीटरला काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल आणि एका सेंटीमीटरला जेवढं व्होल्टेज ड्रॉप होईल दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रॅडियंट. म्हणून आपल्याला वायरचा काय काढायचं आहे? पोटेन्शियल ग्रॅडियंट. पोटेन्शियल ग्रॅडियंटची डेफिनेशन विचारली तर इट इज पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड पर युनिट लेंथ.
युनिट लेनच्या अक्रॉस म्हणजे 1 सेंटीमीटरच्या अक्रॉस किंवा 1 मीटरच्या अक्रॉस जेवढा पोटेन्शियल ड्रॉप होत असेल दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रेडियंट. व्हेरी सिम्पल. समजलं का? आता आपल्याला काय काढायचं आहे? आपण पोटेन्शियल ड्रॉप काढला, आता आपल्याला काढायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट अक्रॉस वायर ए बी. तसंही तुम्हाला मी सांगितलं आहे की शब्द बोलले पाहिजेत आपल्यासोबत. जसं आपण काय केलं होतं, टेम्परेचर ग्रेडियंट चेंज इन टेम्परेचर अपॉन डिस्टन्स, वेलॉसिटी ग्रेडियंट चेंज इन वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स, है ना. ग्रेडियंट म्हणजे चेंज इन दॅट क्वांटिटी अपॉन करस्पॉन्डिंग डिस्टन्स. बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं, या दोन पॉईंटमधला, या पॉईंटला म्हटलं आपण ए, या पॉईंटला म्हटलं आपण बी, या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स काढला आणि त्याला त्या 2 पॉईंटमध्ये जेवढं अंतर असेल त्यांनी डिवाईड करायचं. आणि या वायरची लेंथ किती आहे? एल. म्हणून पोटेन्शियल ग्रेडियंट काढताना त्याला के नी दाखवा. इट इज व्ही ए बी अपॉन एल. हाच फॉर्म्युला लक्षात घ्या तुम्ही. फक्त मी तर म्हणून बेसिक लक्षात घ्या की टोटल पोटेन्शियल डिफरन्स जेवढं असेल त्याला लेंथने डिवाईड करायचं, दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. मग जो फॉर्म्युला येईल तो येईल. आता बघा तुम्हाला काय करता येणार, याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येते. मी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. सो के इक्वल टू व्ही ए बी काय आहे? आय इंटू आर बाय एल. यालाच लिहिता येते आय इंटू रो. इथे रो कशाला लिहिलं आपण? आर बाय एल, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. याचं युनिट काय असणार? ओहम पर मीटर. हे रेजिस्टिव्हिटी नाही, रेजिस्टिव्हिटी जर असती तर ओहम मीटर युनिट असतं. कळते का? तर हा आहे म्हणून पोटेन्शियल ग्रेडियंट कशाने दाखवता येते? आय रो. जर तुम्हाला करंट रेडिली दिला असेल आणि रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर दिला असेल, तुम्हाला आय रो काढता येईल. याचं युनिट काय असेल? पहिले आपण युनिटवर विचार करू. याचं युनिट काय असेल? पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असेल? व्होल्ट. आणि लेंथचं युनिट काय असेल? मीटर. आता लेंथ जर तुम्ही मीटरमध्ये वापरली असेल तर व्होल्ट पर मीटर. लेंथ जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये वापरली असेल तर व्होल्ट पर सेंटीमीटर जे असेल ते. समजलं का? पण वरती आहे पोटेन्शियल डिफरन्स, खाली आहे लेंथ. एवढं लक्षात ठेवायचं, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. मिलीमीटरसाठी काढता येते पण जनरली सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये हा दिलेला असतो. कळलं का? आता बघा, याचा आणखी दुसरा फॉर्म तुम्हाला लिहिता आला पाहिजे. मला सांग, आय तुम्हाला लर्न आहे. आय म्हणजे पूर्ण सर्किटमधला करंट. आणि पूर्ण सर्किटमधला करंट काढताना टोटल ई एम एफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. मग टोटल ई एम एफ ई आहे, टोटल रेजिस्टन्स, वायरचा रेजिस्टन्स, सिरीजमधला रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स आणि रो. तुम्ही रो लिहा किंवा आर बाय एल लिहा. हा झाला पोटेन्शियल ग्रेडियंट. कधी कधी इतकंच विचारतात, व्हॉट इज पोटेन्शियोमीटर? न ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल ग्रेडियंट. समजलं का? डायग्राम काढायची, पोटेन्शियोमीटर काय आहे ते सांगायचं, बरोबर आहे. आणि टोटल करंट काढायचा, सांगायचं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस वायर ए बी, व्ही इक्वल टू आय आर. आणि पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन करायची. पोटेन्शियल ग्रेडियंट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ अक्रॉस द वायर. बरोबर आहे. आणि म्हणून पोटेन्शियल डिफरन्सला लेंथने डिव्हाइड करायचं, तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट पडेल. तुम्ही दोघंजण येऊन समोर बसा. येस, हां दोघंही जण या इकडे, एकदम जवळ आहे माझ्या. कळलं का तुम्हाला? आता आणखी इकडून या. आणखी महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्ष इकडे. ह्या तुम्हाला पण उठवतं, थांबा. तर ह्या पोटेन्शियल ग्रेडियंटचा, त्याच्याजवळ नको बसू तू. ह्या पोटेन्शियल ग्रेडियंटचा उपयोग काय? तर त्यासाठी मी तुम्हाला काल खूप चांगल्या तऱ्हेने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं बघा, तुम्ही 10 वेळा पुस्तक वाचा, तुम्हाला फार कमी पुस्तकात हे लिहिलेलं दिसणार. जर एखाद्या बॅटरीचं तुम्हाला ई एम एफ मोजायचं असेल, काय मोजायचं आहे? ई एम एफ. आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते पोटेन्शियल डिफरन्स मोजतात, ते ई एम एफ नाही मोजत. आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते काय मोजतात? पोटेन्शियल डिफरन्स. ॲक्च्युली पोटेन्शियोमीटर ही पोटेन्शियल डिफरन्स मोजते, व्होल्टमीटर ही पोटेन्शियल डिफरन्स मोजते, ते ई एम एफ मोजत नाही. तुम्ही तेही समजलं पाहिजे. ओके, मग मी तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या, की ही एक बॅटरी आहे. हा पॉझिटिव्ह, जे जनरल पॉईंट आहेत हे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कुठे नसतील, पण अंडरस्टँडिंगसाठी खूप आवश्यक आहे. ही एक बॅटरी आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल आहे. या बॅटरीला एखादा रेजिस्टन्स लावलेला आहे. रेजिस्टन्स जर आर असेल हा, तर इथलं व्ही इक्वल टू काय असणार? आय आर. म्हणजे इथे पोटेन्शियल ड्रॉप होणार. आणि हा पोटेन्शियल ड्रॉप जर मोजायचा असेल, तुम्ही लावता व्होल्टमीटर. आणि तुम्हाला माहीत आहे आयमीटर सिरीजमध्ये जोडत असतात आणि व्होल्टमीटर पॅरललमध्ये. मग ज्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं असेल, त्या 2 पॉईंटमध्ये काय जोडला? व्होल्टमीटर जोडला. आता हा व्होल्टमीटर व्होल्टेज तेव्हाच मोजेल जेव्हा इथून करंट फ्लो होईल, आणि यापैकी काही करंट त्या व्होल्टमीटरमधून जाईल, है ना. तरच तो सेन्स करेल की इथला करंट किती आहे, इथला रेजिस्टन्स, त्यानुसार त्याच्यामध्ये तशी अरेंजमेंट केलेली असेल व्होल्टमीटर. बरोबर आहे. मग व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स तेव्हाच मोजेल जेव्हा या वायरमधून
करंट फ्लो होईल. वायरमधून जर करंट फ्लो होत असेल तर इथं इंटरनल रेजिस्टन्स असतो. इथे जेवढं EMF असते तेवढं इथे ड्रॉप होत नाही. हे समजा EMF 10 व्होल्ट असेल तर यापैकी 2 व्होल्ट इथे ड्रॉप झालं. इथे काय ड्रॉप झालं? 8 व्होल्ट. हा मोजून 8 व्होल्टच मोजेल. त्यामुळे याला EMF मोजता येत नाही. म्हणून आपण काय केलं की याच्याऐवजी तुम्हाला टेक्निक सांगितलं होतं की जर का या वायरमधून या बॅटरीमधून करंट फ्लो होत नसेल, म्हणजे बॅटरी असेल ओपन सर्किटेड, बॅटरी काय असेल? ओपन सर्किटेड, करंट जर फ्लो होत नसेल तर करंट फ्लो झाल्यामुळे इथे व्होल्टेज ड्रॉप झालं. हे जे इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे V=I/R, हे कशामुळे आहे? करंटमुळे. जर इथून करंट फ्लो झालाच नाही तर इथे व्होल्टेज ड्रॉप होणार नाही. त्यामुळे इथे जेवढा पोटेन्शियल डिफरन्स असेल तेच त्या बॅटरीचं EMF असेल. पण बॅटरीचं EMF मोजताना तुम्ही पोटेन्शियल ड्रॉप मोजा बॅटरीच्या अक्रॉसचा, पण बॅटरीमधून करंट फ्लो होत नसतानाचा. बरोबर आहे. सो व्हेन बॅटरी इज ओपन सर्किटेड, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टर्मिनल ऑफ द बॅटरी इज इक्वल टू इट्स EMF. समजलं का? करंट जर फ्लो होत नसेल तर इंटरनल रेजिस्टन्समधून करंट फ्लो होत नाही, त्यामुळे इथे पोटेन्शियल ड्रॉप होत नाही. त्यामुळे या दोन एंडमध्ये जेवढं पोटेन्शियल ड्रॉप असेल तेच त्या बॅटरीचं EMF असते. म्हणून असं म्हणतात की पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू EMF व्हेन बॅटरी इज ओपन सर्किटेड. ओपन सर्किटेड म्हणजे बॅटरीमधून करंट फ्लो होत नसेल, त्यावेळेस जेवढं पोटेन्शियल डिफरन्स तेवढा EMF. म्हणून एखाद्या सेलचं, एखाद्या बॅटरीचं EMF मोजायचं असेल तर मोजायचं तर आहे पोटेन्शियल डिफरन्स. पण बॅटरीला कसं ठेवलं पाहिजे? ओपन सर्किटेड, म्हणजे बॅटरीमधून करंट फ्लो होणार नाही. अशा वेळेस जर तुम्ही त्या बॅटरीच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स मोजलं तर तेच त्या बॅटरीचं EMF असते. समजलं का? हे जर समजलं असेल तर पुढचं जे ॲप्लिकेशन आहे ते समजते या पोटेन्शिओमीटरचं. बरोबर आहे. आणि या पोटेन्शिओमीटरचे 2 ॲप्लिकेशन आहेत. बरोबर आहे. पहिलं इंडिव्हिज्युअल सेलचं किंवा कॉम्बिनेशनचं, बरोबर आहे, पोटेन्शियल डिफरन्स काढणे. दुसरं ॲप्लिकेशन आहे, एखादा सेल दिला आहे तो बॅटरीचा सेल सोडून, त्या पोटेन्शिओमीटरचा सेल सोडून दुसरी एखादी बॅटरी दिली असेल तर त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स काढणे. पोटेन्शिओमीटरचे 2 ॲप्लिकेशन आहेत. पहिलं ॲप्लिकेशन आहे, जो एखादा सेल तुम्हाला दिला, तुम्हाला म्हटलं हा सेल आहे किंवा ही बॅटरी आहे आणि या बॅटरीचं काय काढा? EMF काढा. तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. एक ॲप्लिकेशन. दुसरं ॲप्लिकेशन असं आहे की 2 सेल दिले असतील. समजा पहिला सेल आहे त्याचं EMF E1 आहे, दुसरा सेल आहे त्याचं EMF E2 आहे. 2 सेलचं EMF कम्पेअर करायला सांगतील E1/E2. हे 2 सेल कोणते? त्या पोटेन्शिओमीटरच्या सर्किटमध्ये लावलेला सेल सोडून तिथं इन्स्ट्रुमेंट झालं. दुसरे कुठले तरी सेल दिलेले आहे आणि त्यांचं EMF कम्पेअर करायचं असेल तरी तुम्हाला पोटेन्शिओमीटर वापरता येईल. तिसरा यूज आहे, पहिला सांगितला इंडिव्हिज्युअल सेलचे EMF काढणे, दुसरा सांगितला 2 सेलच्या EMFला कम्पेअर करणे. याच्यामध्ये 2 मेथड आहेत, त्यानंतर मी सांगतो. तिसरा, एखादा सेल दिलेला आहे त्या सेलला काय असेल? इंटरनल रेजिस्टन्स. हा इंटरनल रेजिस्टन्स काढता येणे. बरोबर आहे. यापैकी कुठलं तरी एखादं ॲप्लिकेशन बोर्डमध्ये विचारतात. यावरच बोर्डमध्येही प्रॉब्लेम असतात आणि एंट्रन्समध्येही प्रॉब्लेम असतात. कशावर? एखादा सेल दिलेला आहे तर त्या सेलचं EMF काढणे, दुसरं त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढणे. 2 सेल दिले असतील तर 2 सेलच्या EMFला कम्पेअर करणे, E1/E2 किंवा E2/E1 असे याचे ॲप्लिकेशन्स आहेत. ओके. आता हे ॲप्लिकेशन करतात कसं पहा. म्हणजे काय म्हणू आपण, डिटर्मिनेशन ऑफ EMF ऑफ ए यस बाय युझिंग ऑफकोर्स पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर वापरून आपल्याला बॅटरीचं काय काढायचं आहे? EMF. एकदम सिंपल टेक्निक आहे, एकदमच सिंपल आहे. फक्त तुम्ही बरोबर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. पहा, लक्ष द्या. ही पोटेन्शिओमीटर वायर आहे. लांब काढली कशी काढली तरी चालेल, त्याने काही फरक नाही पडत. ही आहे पोटेन्शिओमीटर वायर आणि याला एक ड्रायव्हिंग सेल जोडलेला आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेल, दिला प्रॉब्लेममध्ये तो घ्यायचा, नाही तर तो 0 घेऊ शकता. आणि याला एक रिओस्टॅट जोडलेला आहे, याला सिरीज रेजिस्टन्स म्हणू शकता. ओके. आता हे 2 टोकं आहेत, A आणि B. मला सांगा, तुम्ही काय काढलं इथे? तुम्ही या वायरमधून फ्लो होणारा करंट काढलेला आहे, या वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काढलेला आहे. आणि काढलेलं एवढं सोप्या तऱ्हेनं आहे की तुम्हाला आताही आठवायला पाहिजे. बरोबर आहे. सेलचं EMF किती आहे? E. वायरचा रेजिस्टन्स किती आहे? R. हा इथे ॲड झालेला सिरीज रेजिस्टन्स किती आहे? R'. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? स्मॉल r. वायरची लेंथ किती आहे? L. तुम्हाला म्हटलं करंट सांगा पटापट. टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स R प्लस R' प्लस R. हे तुम्ही काढलं. नंतर तुम्हाला म्हटलं की टोटल पोटेन्शियल डिफरन्स सांगा बिटवीन एंड्स ऑफ द वायर. VAB इक्वल टू I × R.
बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं पोटेन्शियल ग्रॅडियंट सांगा. पोटेन्शियल ग्रॅडियंट तर VAB अपॉन L. बरोबर आहे. VAB अपॉन L. सो I इंटू R/L. यालाच काय लिहू शकता? आयरो. मला वाटतं पुढे पाठ करायची गरज नाही, कारण की आय तर आपल्याला माहिती आहे, हा इथे ठेवून दिला आयच्या जागी. टोटल EMF अपॉन टोटल डिस्टन्स सर्व काही झालं. म्हणजे पोटेन्शियोमीटरचे एवढेच महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. पण हा जो फॉर्म्युला लिहिला आपण, याचं इम्पॉर्टन्स तुम्ही समजून घ्या. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला काय सांगतो? पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे या वायरच्या एका सेंटीमीटरला किती पोटेन्शियल ड्रॉप झालेला आहे. फॉर एक्झाम्पल की पहिल्या सेंटीमीटरला 5 व्होल्ट, दुसऱ्या सेंटीमीटरला 5 व्होल्ट, तिसऱ्या सेंटीमीटरला 5 व्होल्ट सारखंच असेल. बरोबर आहे, कारण की वायर युनिफॉर्म आहे. समजलं का? म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरला किती पोटेन्शियल ड्रॉप आहे ते समजलं असेल. समजा ह्या वायरची लेंथ घेतली आपण 3 सेंटीमीटर, तर इथे किती पोटेन्शियल ड्रॉप असेल? एका सेंटीमीटरला 5, तर 3 सेंटीमीटरला 15. समजलं का? म्हणजे याला एका सेंटीमीटरला जेवढा पोटेन्शियल ड्रॉप आहे त्याला काय म्हटलं? के. आता तुम्हाला मी असं म्हटलं इथेच बघा, हे जे ॲप्लिकेशन पेज ॲड केला गेला, तर हे जे ॲप्लिकेशन आहे इथे जर मी तुम्हाला असं म्हटलं, मी हे युनिट काढून टाकतो. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस L लेंथ ऑफ द वायर. ओके, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस लेंथ L ऑफ पोटेन्शिओमीटर वायर. पोटेन्शिओमीटर वायरच्या L इतक्या लेंथच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती? बघा, तुम्हाला न समजण्याचं कारण असते त्या सेंटेन्सचं मिनिंग न समजणे. जर तुम्हाला एक्झाम्पल म्हटलं तुम्ही पटकन आन्सर देता. मी काय म्हटलं, एका सेंटीमीटरला किती आहे? के. 2 सेंटीमीटरला 2K, 3 सेंटीमीटरला L सेंटीमीटरला. आता कसं सांगता आलं? पण हे जेवढे सेंटेन्स येते ना, तेवढंच ना तुमचा विचारच तुम्हाला करता येत नाही काय विचारलेलं आहे. बरोबर आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस L सेंटीमीटर ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. हे पोटेन्शियल डिफरन्स काय असेल? के इंटू L. आता बघा, के इज कॉन्स्टंट फॉर गिव्हन पोटेन्शियोमीटर. लक्ष द्या, के इज कॉन्स्टंट फॉर गिव्हन पोटेन्शियल. हा के आहे ना, बॅटरीचं EMF कॉन्स्टंट आहे, वायरचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे, सिरीजमधला रेजिस्टन्स तुम्ही फिक्स करून ठेवलेला आहे, आर तुम्हाला बदलता येत नाही, तो कॉन्स्टंट आहे, वायरचा रेजिस्टन्स सर्व की कॉन्स्टंट, के कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी लेंथ ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲट लेंथ. हे सुद्धा पोटेन्शियोमीटरच्या डेफिनेशनमध्ये, त्याच्या काय म्हणू आपण, थिअरीमध्ये लिहिलं पाहिजे. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट लेंथ. माझं बोलणं समजलं का? जेवढी लेंथ असेल तेवढं त्या पोटेन्शियल डिफरन्स. लेंथ डबल झाली तर पोटेन्शियल डिफरन्स डबल होणार, लेंथ अर्धी तर पोटेन्शियल डिफरन्स अर्ध होणार. बरोबर. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ. म्हणजे काय झालं? जेवढी लेंथ तेवढं पोटेन्शियल डिफरन्स. मग हेच तर मी इथे सांगितलं तुम्हाला. हे जे इथे सांगितलं, एका सेंटीमीटरला किती आहे? 5 व्होल्ट, 2 सेंटीमीटरला 10 व्होल्ट, 3 सेंटीमीटरला 15 व्होल्ट. जेवढी लेंथ वाढत जाणार तेवढं पोटेन्शियल डिफरन्स. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. नाही तर मग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर विचारलं तर सांगताच नाही येणार. समजलं का? जमेल? ओके. आता पहा, लक्ष द्या, या पोटेन्शियोमीटरचा उपयोग करायचा आपल्याला टू डिटरमाइन EMF ऑफ ए सेल. ऐका आता बरोबर. हा जो सेल आहे याला म्हणतात ड्रायव्हिंग सेल. का कुठला सेल? ड्रायव्हिंग सेल. आणि ज्या सेलचं EMF काढायचं आहे त्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल, ऐका बरोबर, त्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे जोडायचा. बरोबर आहे. त्या सेलचा हा झाला निगेटिव्ह टर्मिनल. इंटरनल रेजिस्टन्स दाखवायची काही गरज नाही, असेल तरी असतोच. बरोबर आहे. इथे जोडायचा एक सेन्सिटिव्ह गॅलोमीटर. गॅलोमीटरला जोडलेली असणार जॉकी. ओके. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हे सगळं म्हणजे आय माहिती आहे, के माहिती आहे. ओके. आता हा सेल तुम्ही इथे जोडला आणि या सेलचं EMF जे आहे, सपोज ते आहे E'. किती घेतलं सेलचं EMF? यस, E' सेलचं EMF आहे. जशी तुम्ही जॉकी इथे जोडाल गॅलोमीटरमधून करंट फ्लो व्हायला लागेल. नंतर तुम्ही जॉकी ॲडजस्ट कराल. कशी? की जेणेकरून गॅलोमीटरमधला करंट 0 होईल. बरोबर आहे. सो जॉकी इज ॲडजस्टेड ऑर इट इज स्लाइड ऑन द वायर, किंवा त्याला टच केली वायरला, सो दॅट गॅलोमीटर शोज नो डिफ्लेक्शन, नल डिफ्लेक्शन ऑर 0 डिफ्लेक्शन. म्हणजे तुम्हाला अशी जॉकी ॲडजस्ट करायची, IG काय होणार? 0. आता याचं फक्त तुम्हाला मिनिंग काढायचं आहे. IG 0 झाला याचा अर्थ ह्या पॉईंटचं किंवा वरच्या सर्किटमधलं पोटेन्शियल डिफरन्स या L इतक्या वायरच्या अक्रॉसचं के इंटू L हे पोटेन्शियल डिफरन्स कसं झालं? सेम. पण वरचं आता करंट फ्लो होत आहे का? करंट फ्लो होत नाही आहे. करंट फ्लो होत नाही आहे म्हणजे वरचं जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल ते त्या बॅटरीचं EMF असेल. म्हणून वरच्या सेलचं EMF आणि वायरच्या अक्रॉसचा
पोटेन्शियल डिफरन्स काय झाले, बॅलन्स झाले म्हणून तर करंट फ्लो होत नाही आहे. समजत आहे? मग करंट झिरो होणं आवश्यक आहे ना. करंट झिरो झाला याचा अर्थ वरच्या सर्किटमधलं पोटेन्शियल डिफरन्स आणि वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काय झालं, सेम झालं. मग वरच्या सर्किटचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे EMF वाय. कारण की बॅटरीमधून करंट फ्लो होत नसताना जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असते ते त्या बॅटरीचं बघा असं लिहिताना सांगायची की गरज नाही आहे. लिहिताना तुम्ही डायरेक्टलीच लिहा की बॅलन्स पॉईंट इज ऑब्टेन्ड, सो EMF ऑफ द सेल इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर हॅव्हिंग लेंथ L. बरोबर आहे. म्हणून इथे तुम्हाला काय लिहिताना बॅलन्सिंग झालं. सो EMF ऑफ सेल इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस, बरोबर आहे, अक्रॉस वायर. कोणती वायर? वायर हॅव्हिंग लेंथ, वायर ऑफ लेंथ L. बरोबर आहे. म्हणून EMF ऑफ द सेल किती आहे? E डॅश. पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवला आपण? पोटेन्शियल ग्रेडियंट K इंटू L. त्या Lला तुम्ही L डॅश किंवा L1 म्हणू शकता. E1 म्हटलं तर L1 म्हणा. समजलं का? मला सांगा K माहिती आहे तुम्हाला? आता बघा K लिहिता आला पाहिजे. K वेगवेगळ्या तऱ्हेने लिहा आणि हा खूप वेगवेगळ्या तऱ्हेने दिलेला असतो. समजा तुम्हाला वायरच्या दोन्ही टोकांमधलं पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, वायरची टोटल लेंथ दिलेली आहे, तर तुम्ही K काढला है ना. कधी कधी काय होते, केचा फॉर्म्युला पाठ करून ठेवतात एक, मग तो फॉर्म्युला कधी कधी त्याचा उपयोगच नसते. तुम्हाला वायरच्या दोन्ही टोकांमधलं पोटेन्शियल डिफरन्स आणि वायरची लेंथ दिलेली आहे, 1 सेंटीमीटरचं पोटेन्शियल डिफरन्स काढताना VAB/L असं तुम्हाला काढता येणार. किंवा तुम्हाला त्या वायरमधला करंट दिलेला आहे, तर करंट लिहिलं वायरमधलं पोटेन्शियल डिफरन्स काय असणार? IR/L इंटू L. कधी कधी R आणि L वेगवेगळा दिलेला असतो. R आणि L वेगवेगळा दिला असेल ते वापरा. कधी कधी R आणि L वेगवेगळा नसतो, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ दिलेली असते. असं जर असेल तर E डॅश इक्वल टू काय करणार? I इंटू रो इंटू L. बरोबर आहे. आणि कधी कधी काय असते की हा I पण दिलेला नसतो आणि अशा वेळेस I काय असेल? टोटल EMF आपण टोटल रेजिस्टन्स. पण मेन सर्किटमधला टोटल EMF, तुम्ही म्हणाला काही जण म्हणतील टोटल EMF पण हा का नाही घेतला? आपण या फक्त पोटेन्शियोमीटर वायर मधला करंट काढून राहिलो. बरोबर आहे. सेल घ्यायची गरज नाही. सो टोटल EMF, सो E डॅश इक्वल टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. वायरचा रेजिस्टन्स, सिरीजमधला रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स रो दिला असेल आणि इंटू L. तुम्हाला त्या बॅटरीचं EMF काढता येईल. समजलं का? पहिलाही फॉर्म्युला यूजमध्ये येऊ शकते. डायरेक्टली K दिला असेल तर VAB आणि L सेपरेट दिला असेल दुसरा फॉर्म्युला वापरता येणार. त्या वायरमधला करंट दिला असेल, वायरचा रेजिस्टन्स लेंथ वेगवेगळी दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरता येणार. R/L दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरता येणार. बरोबर आहे. करंट दिला नसेल तर करंटच्या जागी टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स हाही वापरता येणार. या रोच्या जागी R/L ही वापरता येणार. बघा यालाच असे लिहिता येते, टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स R प्लस R डॅश प्लस स्मॉल r. रोला काय लिहायचं? R/L इंटू L. मग दोन LL मध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. हा L टोटल लेंथ आहे, हा L बॅलन्सिंग लेंथ आहे. बरोबर आहे. बॅलन्सिंग लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर. बरोबर आहे. मग ही हे या Lला काय म्हणतात? अक्रॉस वायर आणि L इज बॅलन्सिंग लेंथ. Lला इथे Lला काय म्हणायचं? बॅलन्सिंग लेंथ फॉर सेल ऑफ EMF E डॅश. समजलं? किती सिंपल आहे. अरे समजलं का? हे झालं या पोटेन्शियोमीटरचं पहिलं ॲप्लिकेशन. कोणतं ॲप्लिकेशन? डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. हे जर समजलं असेल तर दुसरे 2 ॲप्लिकेशन मी फटाफट सांगतो तुम्हाला. पहिलं चांगल्या तऱ्हेने समज, कारण की या पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये खूप सारं अंडरस्टँडिंग आहे. काय काय काढायचं? पोटेन्शियोमीटर समजला. पोटेन्शियोमीटर म्हटलं ते वरच्या पार्टची गरज नाही, तर तो त्याचा यूज करण्यासाठी लावला. हे एवढंच पोटेन्शियोमीटर आहे. पोटेन्शियोमीटरमध्ये काय काय आहे? वायर आहे, वायरचा रेजिस्टन्स आहे, वायरची लेंथ आहे, सेल जोडलेला आहे, सेलचं EMF आहे, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, सिरीजमधला रेजिस्टन्स आहे. आणि काय काढावं लागते? पहिल्यांदा वायरमधला करंट, नंतर काय काढावं लागते? वायरच्या अक्रॉसचं व्होल्टेज, नंतर काय काढावं लागते? पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रेडियंट. व्होल्टेजला लेंथने डिवाइड करायचं. झालं. नंतर ज्या सेलचं EMF काढायचं आहे त्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे जोडायचा. बघा या सेलचा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह एकत्र जोडलेले पाहिजेत, तरच बॅलन्सिंग होणार, नाही तर होणार नाही. ओके. हे दोन्ही पॉझिटिव्ह एकत्र जोडलेले आहेत. इथे लक्ष द्या. निगेटिव्ह टर्मिनलला काय जोडला? गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटरला काय जोडली? जॉकी. जॉकी टच केल्याबरोबर IG 0 होईल का? नो, काहीतरी करंट मिळेल. बरोबर आहे. डिफ्लेक्शन राईटकडे किंवा
लेफ्टकडे असेल. जॉकी वेगवेगळ्या पॉईंटला टच करायची आणि असा पॉईंट मिळवायचा ज्या पॉईंटला गॅलोनोमीटरमधलं डिफ्लेक्शन 0 असेल. दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज नल पॉईंट. आणि त्या नल पॉईंटची लेंथ किती मिळाली? एल. आणि म्हणून इथला पोटेन्शियल डिफरन्स, इथे समजा तुम्हाला लेंथ दाखवायची असेल तुम्ही एलनी दाखवू शकता, पोटेन्शियल डिफरन्स दाखवायचा असेल तर के एलनी दाखवू शकता. आता IG 0 मिळाला याचं मिनिंग लिहायची गरज नाही, पण आपल्यासाठी क्लिअर पाहिजे. याचं मिनिंग काय? वरच्या सेलचं EMF आणि वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप हे बॅलन्स झाले, सेम झाले, म्हणून त्याला बॅलन्सिंग लेंथ म्हटलं. सो EMF ऑफ द सेल इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस वायर. सेलचं EMF कशाने दाखवलं? E डॅश. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस वायर कसा काढतात? 1 सेंटीमीटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप के किंवा 1 मीटरच्या अक्रॉसचा, बरोबर आहे. आणि त्याला जेवढी लेंथ असेल तेवढ्या लेंथनी मल्टिप्लाय करायचं, तर तेवढ्या लेंथच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप मिळाला. समजलं? सो के इंटू एल. केला काय लिहायचं? टोटल व्होल्टेज अपॉन टोटल लेंथ अक्रॉस द एंटायर वायर, बरोबर आहे. VAB ला काय लिहायचं? IR. R बाय एलला काय लिहू शकता? रो, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, बरोबर आहे. आयला काय लिहू शकता? टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. रोला तुम्ही परत काय लिहू शकता? R बाय एल. इथे कधी कधी काय असते, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स दिला नसेल 0 करून टाका, बरोबर आहे. कधी कधी ना सिरीजमधलाही रेजिस्टन्स दिला नसतो तोही 0 करून टाका. हे जर 0 करून टाकले तर RR काय होते? कॅन्सल. E बाय एल इंटू एल. आणि बुकमध्ये डायरेक्टली हा फॉर्म्युला असतो E बाय एल इंटू एल. आणि आपल्याला वाटते कसा आला? समजलं का? जर सिरीजमधला रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स दिला नसेल तर पण सिरीजमध्ये रेजिस्टन्स असतोच असतो. समजलं का? सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन EMF ऑफ द सेल बाय युझिंग पोटेन्शियोमीटर. समजलं? दुसरं अप्लिकेशन आपण पाहू. टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स. तर दुसरं अप्लिकेशन आपल्याला पाहायचं आहे. कम्पेअर EMFs टू सेल्स. काय करायचे आहेत? कम्पेअर करायचे आहेत. इथे बघा 2 मेथड आहेत. पहिली मेथड आहे, ही मेथड आहे इंडिव्हिज्युअल सेल मेथड. काय? इंडिव्हिज्युअल सेल मेथड. एक सेल वापरायचा आहे. इथे बघा मी ना याला एकदम सिंपल करून लिहिलेलं आहे. तुमच्या बुक्समध्ये नोट्समध्ये कॉम्प्लिकेटेड सर्किट असतील ते आपल्याला वापरायची गरज नाही. आपल्याला फक्त अंडरस्टँडिंगवर आपण भर देऊ. पहा, लक्ष द्या. परत इथे आहे, एकदमच सिंपल आहे. इथे आहे, हे झालं पोटेन्शियोमीटर, बरोबर आहे. याची वायर जी आहे त्याची लेंथ ABने दाखवली. इथे ड्रायव्हिंग सेल जोडलेला आहे. ड्रायव्हिंग सेलचं EMF Eने दाखवलेलं आहे. ओके. त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स सेल दाखवायची काही गरज नाही. इथे काय जोडलेलं आहे? रिओस्टॅट. हे काय झालं? पोटेन्शियोमीटर. पहा, लक्ष द्या. ज्या 2 सेलचे EMF काढायचे आहेत त्यापैकी पहिला सेल घेतला, तो इथे जोडला आणि त्या पहिल्या सेलचं EMF असेल E1. इथे काय जोडला असेल? गॅलोनोमीटर. इथे काय जोडली? जॉकी. आणि IG काय मिळवला? 0. आणि ही बॅलन्सिंग लेंथ मिळाली L1. म्हणजे तुम्हाला काय लिहिता येणार? देअरफॉर फॉर फर्स्ट सेल काय लिहिता येणार? E1 इक्वल टू K इंटू L1. का लिहिलं हे तुम्हाला आता सांगितलं. बॅलन्स झालं याचा अर्थ सेलचं EMF आणि वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. ऐका बरोबर. ओके. आता हा पहिला सेल काढून टाकायचा आणि त्याच्या जागी दुसरा सेल जोडायचा, बिलकुल सेम वेने. सो फॉर सेकंड सेलचं EMF असणार E2. तो E2 बरोबर काय लिहिणार? K इंटू L2. यांना काय करायचं? कम्पेअर करायचं आहे. तर काय करा? डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. त्याला 2 डिवाइड केलं तर E1 अपॉन E2 बरोबर काय लिहिता येणार? L1 अपॉन L2. L1 बॅलन्सिंग लेंथ तुम्हाला माहिती असेल, L2 बॅलन्सिंग लेंथ तुम्हाला माहिती असेल. झालं कम्पेअर. समजलं का? अरे समजलं का? इन दिस वे दिस इज यूज टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स बाय इंडिव्हिज्युअल सेल मेथड. पहिला सेल वापरला, बॅलन्सिंग लेंथ काढली. दुसरा सेल वापरला, बॅलन्सिंग लेंथ काढली. दोघांचा घेतला रेशो. K कॅन्सल होतो कारण की K ह्या सेलवर डिपेंड नाही आहे. K तर त्या पोटेन्शियोमीटरची प्रॉपर्टी आहे. K बदलेल जेव्हा तुम्ही रिओस्टॅटला डिस्टर्ब करणार, जेव्हा तुम्ही ही बॅटरी बदलणार, जेव्हा तुम्ही बॅटरी बदलली EMF बदलेल, इंटरनल, त्यावेळेस K बदलेल. जोपर्यंत एकच इन्स्ट्रुमेंट आहे पोटेन्शियोमीटर त्याचा K बदलणार नाही. समजलं का? सो इन दिस वे दिस पोटेन्शियोमीटर इज यूज टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स बाय इंडिव्हिज्युअल सेल मेथड. एक सेल वापरायचा, एक डायग्राम काढायची,
डायग्राम काढणं आवश्यक आहे. नंतर सांगायचं की तिथेच दुसरी डायग्राम वगैरे काढू. डायग्राममध्ये काय केलेलं माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो डायग्राममध्ये काय केलं असेल. इथे मी खाली सांगतो तुम्हाला. पहा, ही पोटेन्शियोमीटर समजण्याचा प्रयत्न करा. आणि इथं बुक वाचाल तर मग तुम्हाला होईल कन्फ्युजन. तुम्ही म्हणाल की यार सरांनी वेगळंच काहीतरी सांगितलं आणि इथे वेगळंच काहीतरी आहे. हा पोटेन्शियोमीटर आहे. जे 2 सेल आपल्याला इथे जोडायचे आहेत त्यापैकी काय करतात, हा पहिलाही जोडून ठेवतात ज्याचं EMF किती आहे E1. आणि इथे दुसरा पण जोडून ठेवतात त्याचं EMF किती आहे E2. दुसऱ्या पेजवर घेतो मी इथे. तर इथे जी डायग्राम असेल ती असेल पहा, म्हणजे फिगर फॉर इंडिव्हिज्युअल सेल, फिगर फॉर इंडिव्हिज्युअल सेल मेथड. पहा मी काय म्हणत आहे की हे आहे आपलं पोटेन्शियोमीटर आणि हा ड्रायव्हिंग सेल, ओके, आणि हा रिओस्टॅट वगैरे इंटरनल रेजिस्टन्स असेल, असू द्या. ठीक आहे. पहा काय करा, पहा डायग्राम कशी काढलेली असेल. इकडे बोर्डवर हे वेगवेगळ्या तऱ्हेनं काढता येईल. हा इथे जोडला असेल, हा पहिला असेल, ओके, आणि इथे असेल एक की, या कीला म्हणता येणार की K1 आणि या सेलच्या EMFला म्हणता येणार E1. त्याच्या पॅरललमध्ये जोडून ठेवलेला असेल दुसरा असेल, या दुसऱ्या सेलला इथे म्हणता येणार EMF काय असेल E2. इथे जे की जोडलेली आहे ते काय असणार K2. आणि या दोन्ही कीला कॉमन पॉईंट एकत्र जोडलेले असतील आणि एकत्र जोडल्यानंतर तिथे जोडलेला असेल गॅलनोमीटर, गॅलनोमीटरला जोडलेली असेल जॉकी, आणि ही जी लेंथ मिळाली असेल इथपर्यंत या टोकापासून, टोकापासून लेंथ मिळाली. लेंथ किती मिळाली L1. आता पहा काय करतात, जर तुम्हाला फक्त एकच सेल घ्यायचा फॉर, ओके, पहा लक्ष द्या, तर फॉर सेल E1 सेल सर्किटमध्ये आला पाहिजे, फक्त एकच सेल सर्किटमध्ये आला पाहिजे. मग तुम्ही K2ला काय करणार, ओपन. मग K2 जर ओपन असेल, ओनली E1 इज इन सर्किट, मग फक्त E1 जसं अगोदर जोडलं होतं तसं सर्किट तयार होणार ना, याचा तर काही रोलच नाही राहणार. म्हणून E1 सेलसाठी जर तुम्हाला EMF काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, तर K2 इज ओपन, बरोबर आहे, K2 ओपन, आणि K1 इज क्लोज्ड, बरोबर आहे. देअरफॉर ओनली E1 इज इन सर्किट, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी काय काढणार, बॅलन्सिंग, बॅलन्सिंग लेंथ काढली आणि ती लेंथ किती मिळाली L1. म्हणून काय लिहिलं, E1 इक्वल टू K इंटू L1, बरोबर आहे. सो E1 इक्वल टू K इंटू L1. समजलं का. एक काय करतील, फॉर सेल, काय कोणता सेल घ्यायचा सर्किटमध्ये E2 सर्किटमध्ये ठेवायचा आहे, तर K1ला काय केलं असेल ओपन, आणि K2ला काय केलं असेल क्लोज्ड. तर म्हणून देअरफॉर काय लिहिता येणार, देअरफॉर काय होणार, ओनली E2 इज इन सर्किट, बरोबर. त्यासाठी बॅलन्सिंग लेन्थ, सो E2 इक्वल टू K इंटू L2. हे झालं इक्वेशन नंबर 1. देअरफॉर E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. झालं. अशी डायग्राम असेल, समजलं का. हो, अरे मी ते पहिलं सांगितलं आणि हे सेमच आहे ना, फक्त सर्किटमध्ये काय असेल की K1 आणि K2 बोथ आर कनेक्टेड आणि एंड्स आर कनेक्टेड टुगेदर, पॉझिटिव्ह एंड्स आर कनेक्टेड टुगेदर आणि निगेटिव्ह एंड्स आर कॉमनली कनेक्टेड टू द गॅलनोमीटर वगैरे वगैरे सगळं भारवड असेल तर काही अर्थ नाही त्याला, बरोबर आहे. पण लिहिताना तुम्ही ते लिहू शकता मनाने, समजलं का. अशी डायग्राम असेल, एक एक सेल दाखवलेला नसेल. ही झाली इंडिव्हिज्युअल सेल मेथड. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सम अँड डिफरन्स मेथड. पहा लक्ष द्या, काय सम अँड डिफरन्स मेथड. आपल्याला सेलचे EMFच कम्पेअर करायचे आहेत, पण सम अँड डिफरन्स मेथड. सो बी, तर सम अँड डिफरन्स मेथड. आता बघा बिलकुल सिंपल आहे ही पण. सम अँड डिफरन्स मेथडमध्ये काय, पहा लक्ष द्या, ज्या दोन सेलचे EMF कम्पेअर करायचे आहेत ते दोन सेल सिरीजमध्ये जोडायचे. हा पहिला आणि हा जोडला दुसरा, आणि पहिल्या सेलचं EMF E1, दुसऱ्या सेलचं EMF E2. हे जर असे जोडले असतील, कसे, एका सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल जोडला असेल तर या दोन सेलच्या EMFची सम होते, आणि त्या एका सेलच्या जागी हे दोन जोडून टाकले. त्यामुळे या सेलला एकच सेल कन्सिडर करा हॅव्हिंग EMF E1 अँड E2. त्यासाठी बॅलन्सिंग लेंथ काढली, ती मिळाली L1. म्हणून तुम्हाला काय करता येणार, E1 प्लस E2 इज इक्वल टू K इंटू L1. समजलं का मी काय बोललो.
तिथं जिथे एक सेल जोडला होता ना त्या ठिकाणी एका सेलच्या जागी 2 सेल जोडले, पण कशा कंडिशनमध्ये जोडले? याला म्हणतात असिस्टिंग कंडिशन. 2 सेल एकमेकांना काय करत आहेत? असिस्ट करत आहेत. बरोबर आहे. हे 2 सेल एकमेकांना काय करत आहेत? असिस्टिंग कंडिशन आहे. 2 सेल एकमेकांना असिस्ट करत आहेत, सेल्स एकमेकांना असिस्ट करत आहेत. त्यामुळे टोटल EMF जे आहे, तर टोटल EMF काय होणार? E1 प्लस E2. त्या एका सेलच्या जागी 2 सेल असे जोडले, बॅलन्सिंग लेंथ काढली, ती मिळाली L1. नंतर काय करायचं? ज्या सेलचं EMF कमी आहे त्याला रिव्हर्स करून टाकलं. फक्त काळजी एवढी घ्यायची की ज्या सेलचं EMF जास्त आहे त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल पोटेन्शियोमीटरच्या पॉझिटिव्हला जोडला गेला पाहिजे. समजा E1चं EMF जास्त आहे, तर हा E1चा पॉझिटिव्ह इकडे जोडला गेला, इथे घेतला आपण निगेटिव्ह, आणि इथे दुसरा सेल जोडला त्याचा निगेटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह. इथे सेल एकमेकांना काय करतात? सेल एकमेकांना काय करतात? अपोज करतात. अपोज केल्यामुळे टोटल EMF काढताना तुम्हाला काय करावं लागेल? टोटल EMF काढताना तुम्हाला काय करावं लागेल? जास्त EMF मधून कमी EMF मायनस करावं लागेल. सो E1 मायनस E2. असं केव्हा करता आलं की E1 इज ग्रेटर दॅन E2. समजलं का? 2 सेल जोडले, अशा तऱ्हेने जोडले. कशा तऱ्हेने जोडले? जेणेकरून ते एकमेकांना काय करतील? अपोज करतील. मग इथलं टोटल EMF काय झालं आता? E1 मायनस E2. ते त्या एका सेलच्या जागी हे 2 असे जोडले, आणि त्या दोघांसाठी बॅलन्सिंग लेंथ काढली. पण दोघांसाठी बॅलन्सिंग लेंथ काढताना E1 मायनस E2 इक्वल टू K इंटू L2. पहिले समजून राहिलं का तुम्हाला सांगा? जिथे मी एक सेल जोडला होता, हा एक च्या अगोदरच्या सारखं, जिथे एक सेल जोडला होता तिथे जोडायचे 2, पण एकमेकांना असिस्टिंग. त्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ काढली, ती मिळाली L1. L1 कोणाला बॅलन्स करेल? E1 प्लस E2ला. नंतर E1चं EMF जास्त आहे, त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचा निगेटिव्ह जोडला, म्हणजे ते एकमेकांना काय करतील? अपोज. त्यावेळेस टोटल EMF काय होणार? E1 मायनस E2. एकाच्या जागी इथे काय जोडले? 2 जोडले सेल, E1 मायनस E2. त्यासाठी बॅलन्सिंग लेंथ काढली L2. म्हणून इथं झालं E1 मायनस E2, इथे लेंथ मिळाली L2. सो E1 मायनस E2 इक्वल टू K इंटू L2. म्हणून मी लिहिलं की पहिल्यांदा असिस्टिंग कंडिशनमध्ये सेल जोडले, एक इक्वेशन तयार झालं. अपोजिंग कंडिशनमध्ये सेल जोडले, 2 तयार झालं, आणि या दोघांचा घ्यायचा रेशो. सो E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू काय मिळेल? L1 अपॉन L2. पण आपल्याला तर E1 अपॉन E2 पाहिजे होतं. मग तुम्हाला कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो माहिती आहे का? कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो, वरच्या टर्ममध्ये खालची टर्म ॲड करा. वरच्या टर्ममध्ये जर खालची टर्म ॲड केली तर E1 प्लस E2, बरोबर आहे, प्लस E1 मायनस E2. खाली काय करा? वरच्या टर्ममधून खालची टर्म मायनस करा. सो E1 मायनस E1, ओके, वरच्या टर्ममध्ये खालची टर्म ॲड करा. सो E1 प्लस E2 मायनस E1 मायनस E2. जसं लेफ्ट हँड साईडला केलं तसं राईट हँड साईडला करा. L1 मध्ये L2 ॲड करा आणि L1 मधून L2 मायनस करा. समजलं? आणि बरोबर लिहिलं मी? असं करा. आता पहा काय होईल. ही सम सांगा किती होणार? E1 मायनस E2 प्लस E2 कॅन्सल, हे होणार टॉईस E1 होणार. आणि इथे काय होणार? मायनस E1 आणि मायनस प्लस E1 कॅन्सल, हे होणार मायनस मायनस प्लस टॉईस E2. वरती येणार टॉईस E1, खाली येणार टॉईस E2, 2 कॅन्सल. म्हणून तुम्हाला काय मिळेल? देअरफॉर E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. In this way we can compare EMF of two cells by sum and difference method by using potentiometer. एवढं समजलं का तुम्हाला? कळलं? अरे समजलं का? एकदम सिंपल आहे पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटरवरचा फक्त एक पार्ट राहिला, दॅट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल बाय युझिंग पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. दुसरी ट्युशन किती वाजता आहे? 9:30ला. घ्यायचं का? 5 मिनिट लागतील फक्त. हां, वरून जाईल. एक काम करूया, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल फक्त डिटरमाइन करायचा राहिला. उद्या जेवढे आपले DPP झाले आतापर्यंत, ओके, त्यावर टेस्ट राहील. जाताना यावरचा पण DPP घेऊन जा. इंटरनल रेजिस्टन्सचा पार्ट सोडून बाकी सर्व तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे? ओके, रेकॉर्डिंग बंद करा.